जय जय श्रीराम जय जय श्रीराम। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। जय जय श्रीराम जय जय श्रीराम। तस्य भवेत् सर्वागणेशस्य प्रसादतः। सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। छान वाटते। हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तो इथं तर लावलंय बघ एक तयार करून तिथं पण लावलंय। छान वाटतं ओरिजिनल। छान वाटतं ना? होय ओरिजिनल ते ओरिजिनल। थांब बरं 1 मिनिट, थोडं लांब असं। किती छान दिसतं। साईज परफेक्ट बसले ना। आहे इथं सुंदर भागा। तिथं म्हणतो तुझ्या जेवला बघ मग तिथं मग ते ह्याचं लावताय काय ओरिजिनलचं? बरं चालतंय मग ती लावायचं आणू मग ती त्याला काय ती त्याला किती ऐश्वर्याला मला बंद कर थोड्या वेळ व्हिडिओ। एकसारखं कलर पाहिजे ना बरं आहे। नाही असं नका चालतंय त्याला नाही छान वाटते। असू दे बाळा, सगळीकडे तोरण तुम्ही लावलं की छान वाटते। म्हटलं तुम्ही म्हणताय मग परत ना 5-10 इकडं पण छान वाटते, बेडरूमात पण लागतं या कामात। बरं एवढी फुलं आहेत अजून, जरा तेल सांडले ना। पटपट पुसून घेते मी। ऐश्वर फ्रेश झाला तू तोंड? एवढा दमला आहे पिलूला, माझ्या झोप आली आहे। बघू असू द्या, छान वाटतंय। काय करते शूटिंग इकडं बघा, बाप लेकाचं चाललंय सवळं घालायचं, सवळं किंवा धोतर म्हणू शकतोय। मला काय माहित नाही बाबा, तुला माझं असं आहे, माझी एक घडी वरती टाकली ते खाली गेली। बरं ह्याचा कुर्ता कुठं आहे? मस्त सगळं दिले पण थांब कुर्ता घालू दे मग घे परत। कुर्ता देते थांबा। ऐश्वर्याने आज यांना सवळं घातलेलं आहे। अरे वा, उजवा पाय घ्या पुढं, कसं पायावरच जमतंय ना, पट्टी बनवली काय 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 अशीच इस्त्री फिरवते ती ठीक आहे पळत असं। चला ह्यांचं आवरून होतो पटकन आता नैवेद्य बनवते, नैवेद्याची तयारी करते। आणि ऐश्वर यांना धोतर नेसवायला लागलाय, त्यामुळे शूटिंग माझं मीच घ्यायला लागलं असं। नमस्कार मंडळी, तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणता ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते ते, कारण दिवाळीची धावपळ म्हणजे कामाची वगैरे, आणि तुम्ही पण कामात असाल किंवा काही जण सुट्ट्याला वगैरे जातात, त्यामुळे दिवाळीचे जे काही मोठे ब्लॉग होते ते मी आत्ता अपलोड केलेले आहेत। आणि आत्ताचा जो ब्लॉग आहे तो श्री महालक्ष्मी पूजनाचा आहे। आमच्या घरची पूजा कशी असते म्हणजे जराशी वेगळी आहे, पुढे ब्लॉगमध्ये पाहालच तुम्ही। खरंच खूप छान व्हिडिओ आहे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा। आपण श्री महालक्ष्मीची पूजा अमावस्याच्या दिवशी करतो, पण यावेळेस काय झाले की आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी नरक चतुर्दशी दिवशी सोमवती अमावस्या दुपारी 3:44 नंतर सुरू होते।
आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी श्री लक्ष्मी कुबेर पूजन दिलेलं आहे कॅलेंडरमध्ये, त्या दिवशी सायंकाळी 5:54पर्यंतच अमावस्या आहे. त्यामुळे नेमकी पूजा कधी करायची हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असणार. डॅडी कसं दिसते ते बघा. हा, मी बाहेरचं आवरते, रांगोळी वगैरे काढते, तोपर्यंत त्यांनी पूजा मांडायला घेतली. आणि खरंच मला प्रत्येक असं पूजेच्या वेळेस ऐश्वरची आणि यांची खरंच खूप मदत होते. जवळपास 2-3 तास झालं आमची तयारी सुरू आहे. किती छान मूर्ती ना. आमची पूजेची तयारी सुरू आहे आणि श्री महालक्ष्मी स्तोत्र लावले, त्यामुळे कॉपीराईटचा इश्यू नको म्हणून आवाज इथे म्यूट केलेला आहे. आणि हो, तुम्ही श्री महालक्ष्मी पूजन आदल्या दिवशी केलं का दुसऱ्या दिवशी केलं हे सुद्धा कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. दुपारी बघा बरं असं असू दे ना. प्रसादाकरिता खडीसाखर, त्यानंतर बत्ताशे घेतलेत आणि वेगळ्या प्रकारचे चुरमुरे आहेत. पूजा करताना नेहमीच आपणाला वाटत असतं की पूजा व्यवस्थित चांगली व्हावी आणि आपण त्यासाठी खूप प्रयत्न पण करत असतो. आमचीसुद्धा बराच वेळ झालं तयारी सुरू आहे. आणि पहिल्यांदा बघा इथे कलश ठेवून पाहिलं की व्यवस्थित वाटते का नाही ते, आणि श्री महालक्ष्मीची मूर्ती अगोदर खालच्या पाटावरती ठेवली. त्यानंतर तसं नको म्हटलं, व्यवस्थित वाटेना ते, त्यामुळे नंतर मग हे बोलले की महालक्ष्मीची मूर्ती फोटोच्या समोर ठेवूया आणि त्यानंतर मग खाली कलश ठेवूया. आणि खरंच ती मांडणी योग्य वाटत होती, छान पण दिसत होती. तर इकडे डाव्या साईडला बघा श्री महालक्ष्मी यंत्र ठेवलेलं आहे. आणि हे पूर्वीचं म्हणजे हे जेव्हा मद्रासला होते तेव्हापासून आमच्या घरी याची पूजा केली जाते, त्यामुळे हे सुद्धा पूजेमध्ये मी मांडलेलं आहे. श्री हरी विष्णुदेव आणि महालक्ष्मी मातेचा फोटो आहे. त्यानंतर या साईडला कुबेरदेव, महालक्ष्मी यंत्र आणि श्री महालक्ष्मी देवी मातेचा फोटो आहे. पुढे सुंदर अशी देवीची मूर्ती ठेवली आहे आणि त्याच्यानंतर मग समोर कलश ठेवलेला आहे. त्याला पण घाल, नाही तर फोटोला वरती घातले तरी चालते. छान दिसते ना. मस्त दिसते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मोक्षार्थलभते गतिं जपेत गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय. अष्टभयो ब्रह्मण्ये भयश्च वायु लिखित्वाय समर्पयेत् तस्य भवेत् सर्वागणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं स्तोत्रं पूर्णम्. ओम गणगणपते नमो नमः. सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. वर लावा लागणार हा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री हरि विष्णुदेवाय नमो नमः. नारायणी नमोस्तुते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा, आता बघ बरं, आता छान आलंय बघ. पूजा करताना ना एवढं मनातून असं प्रसन्न वाटत होतं ना. दिवसभर एवढी कामाची दगदग झाली होती तरीसुद्धा अजिबात कंटाळा वगैरे आल्यासारखं वाटत नव्हतं. छान अशी पूजा करून झाली आणि त्यानंतर आता देवीची ओटी भरते. खरंच आपल्याकडे एखाद्याची पूजा वगैरे असली ना की एवढं आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण होतं, एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं जाणवतं. आपण जेवढी मनातून देवाची भक्ती करू ना तेवढे चांगले असे अनुभव आपल्याला यायला लागतात बघा. मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री महालक्ष्मी नमो नमः. श्री धनलक्ष्मी नमो नमः. श्री वैभवलक्ष्मी नमो नमः. हरिप्रिये नमो नमः. विष्णुप्रिये नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
आईसाहेब मातोश्री अखंड सौभाग्य जगत मातोश्री सोन्यासारखा संसार उदय भरभरून यश द्या आईसाहेब सुखी ठेवा समाधानी ठेवा. श्री गणेशाय नमः. नमस्ते तू महामाये. ह्याच्यावर बस करू बरं. ठेवा नुसतं इथं खाली चालते. तरी पण बरोबर झालं. ऐश्वर तू कर पूजा आता. आता काय करायचं, तुझं नारळ फोडून आहे ना पाणी काढ. आता काय राहिलं अजून? आरती. आरती कराय. थांब ठोंब आणि आणून देते तुला. लिंबू बघा फ्रीजवर आहे. लिंबू नाही एक ह्यालाच पाहिजे आता. सगळ्यांची पूजा करून झाल्यानंतर आरती सुद्धा करून घेतली आणि आरतीचं शूटिंग मात्र इथे घेतलेलं नाहीये. श्रीराम जय जय 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 श्रीराम. करत पण नसतील कुंकवाचं घे. ऐश्वर्या 1 रुपया आण रे. कापूर काढ. कापूर तिकडं आहे बाहेर. कुंकवाचं दे. देते थांबा. किती वेळा भरायचं? तसं काय हे नाही, असं ही करून हे ठेवते. कापूर काढ. ऐश्वर लिंबू पण ठेवायचं ना? लिंबू नाही, लिंबू परत अगोदर हे ठेवा. 2-3 वड्या ठेवा. वारले बाहेर. हां 2च ठेवा, 3 नको. 3 मध्ये बरं माझं ही बरोबर आहे का बरोबर? ऐश्वर कुठं अडकत नाही ना? सरळ कर. टोपी ही टोपी नाही लिहायला आहे का बरोबर? थांब काय तर थांब. कसं मला सांगा, नाहीतर आणलाच नाही विचार. करत असंच न्यायचं असते ग घरात. असं सगळीकडं असं नाही ना. होय मग असं हित असं करू दे का? असं दृष्टी करून इकडे ही करून मग उजवीकडेच होते की. डावीकडे वळते ना हे. हा बरोबर आहे, चालतं. हा असंच नाही. मग मी कुठं थांबू? इकडं थांबू रे. तू इकडे थांब. नाही तू सारखं माया मागच थांब. असं इकडे इकडे असं. काडीच पिठी घेऊन थांब हातात. हातात काडीच पिठी आहे. कापूर घे हातात. काडीच पिठी मी ठेवली फ्रीजवर, बघ बरं. काडीच पिठी आणि कापूर घे. बाहेर गेल्यावर मग बाहेरच्या बाजूने दुकानावर ओवळा बरं का. बाहेर गेल्यावर बाहेरच्या बाजूने दुकानावर ओवळा. बाहेरच्या बाजूने अजून असतील काडी. इथं काडीच पिठी होती की रे कुठतरी ऐश्वर. अरे यार आता चालू केले मी.
अण्णा इकडे या. प्रत्येक वर्षी श्री महालक्ष्मी पूजनच्या वेळेस आमच्याकडे हे असं केलं जातं. तर हे का करतात, यामागचं कारण काय आहे, किंवा याच्यानंतर पुढे काय केलं जातं, कशासाठी करतात, काय वगैरे हे सुद्धा मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल, कारण आत्ता व्हिडिओ खरंच खूप मोठा होतोय. त्यामुळे पार्ट 2 याचा येईलच लवकर. तर नक्की न चुकता पहा. आणि अशाच प्रकारचे तुम्हाला नवनवीन छान छान ब्लॉग जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग मी लवकरच भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.